सकाळी उठून बघितला तर गॅसच संपला होता. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते मस्त असाल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. गॅसला सोन्याचा भाव झाला आहे, त्याच्यामुळे लय टेन्शन मला काम झालं आहे गॅसचं. कारण की अगोदर नंबर लावावा लागतो 1-2 दिवस बुकिंग आणि नंतर भेटते, मग जाम टेन्शनच आहे. चला तर मग तेवढं चालायचंच आता. कांदा करून घेतला बारीक आणि आज बनवायची होती शोळेची भाजी. तर शोले मी अजून उकडलेले हळद टाकून मीठ आणि हळद आता ते फ्राय करायला घेतलेत. म्हणजे रस्सा नव्हता, एकदम सुकी भाजी बनवायची होती. मग पातेलीत तेल टाकला, साबरभान टाकला आणि चॉपरने कांदा बारीक केलेला तो टाकला. तो नरम होण्यासाठी थोडं मीठ टाकला, म्हणजे कांदा पटापट नरम होईल. तर थोड्या वेळाने टॉमॅटो टाकला. जे आपल्याकडं मसाले असतील ते टाकायचे. मी टाकलं मसाला, हळद आणि गरम मसाला. थोडे छोले ठेवलेत आणि जास्त टाकलेत, थोडे का ठेवलेत तर शिवला आणि रुद्राला तसेच खायला आवडतात म्हणून उखळलेलं. मग इकडं भाजी झालेली, मग भाकरी बनवायला घेतल्या पटापट. न पसारा बघा, इथे चहा ठेवलेला. रुद्राचे पप्पा गेले कामाला. शिवला दूध ठेवलेलं गरम करत. आता सगळा पसारा ठेवला. शिवला पहिले दूध पाजून घेतला, मग तो जरा टी व्ही बघत बसल. भूक लागल्यावर कसं सकाळी उठल्यावर पोरांना काहीतरी खायला लागतो. त्याला टी व्ही लावून दिली, बसला तो खेळत जरा. मग मी आले बाथरूम धुवायला. आता त्याच्या 17 फेऱ्या असतात ह्या बाथरूममध्ये. मग परत तो चिकट गाय झाला आणि पडला तर कोण डोक्याला ताप करेल. तसं पडत नाही, पण तरी कशाला रिस्क घ्यायची. मग अगोदर बादली घासून घेतली. कधी कधी 2 वेळा पण होतात बाथरूम घासून. मग पटापट बाथरूम घासून घेतला आणि बाथरूमचा पण आवाज आला ना नळाचा, तर मागं येतो तो बघायला काय करते काय. मग बाथरूममध्येच घुसून राहील, मग निघत नाही लवकर बाहेर. नुसतं पाण्यात भिजायला लागतो त्याला. मग तो तिकडे शांत बसला आहे तोपर्यंत मी बाथरूम धुवायला घेतले. मग पटापट बाथरूम धुवून घेतला. काम असतात 1 तासाची, 1-1.5 तास. पण ते लहान पोरं असल्यावर्षी त्यानं 5-7 तास लागतात, दिवस लागतो अख्खा त्या कामाला. आता काही पर्याय पण नाही, कोणी घ्यायला नसल्यावर काही स्वतःलाच बघायला लागतो. मग झाला, मी बाथरूम धुवून घेतला. मग हातपाय पण धुतले, एवढा गरम होतो बाबा, जाम गरम होतो. मग हातपाय धुवून आले आणि बाथरूम झालेलं. मग भांडी होती रात्रीची, ती लावून घेतली पटापट. एवढा भांड्यांचा हे एवढा पूर्ण वाटा भरलेला घासाची होती भांडी तेवढी. मग आता भांडी लावून झाली आणि शिवचं दूध माझ्याकडून गॅसवर ओतू गेलेलं, तर रिंग बघा किती काळी झालेली. आता ती निघाला नाकीनं होईल, 2-3 दिवस काढायला लागेल तिला हळूहळू. तर भांडी वट्टा घासून झाला माझा बघा. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.